नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज मी बनवणार आहे मसाला बेसन वडी। त्यासाठी काय काय साहित्य लागते ते आपण बघूया। इथे मी 3 वाटी बेसन घेतलं, 1 जुडी कोथिंबीर, 1 छोटी वाटी गव्हाचं पीठ, खोबरा खीस, 1 मोठा चमचा तांदळाचं पीठ, 1 मोठा चमचा तीळ, 3 हिरवे मिरची आणि 7-8 लसूण पाकळ्या, टेस्टसाठी मीठ, तेल, जिरे, हळद, पाव चमचा चाट मसाला, अर्धा चमचा ओवा आणि 1 चमचा अद्रक पावडर। चला तर आपण आता कृतीला सुरुवात करूया। सर्वप्रथम आपण बेसन पीठ भिजवून घेणार आहोत। बेसन घेतलं, टेस्टसाठी मीठ टाकलं, ओवा हातावर असं क्रश करून टाकायचं, तेल घेतलं, 3 चमचे तेल टाकलं, थोडीशी हळद टाकली आणि छान मिक्स करून घेऊया। थोडं थोडं पाणी टाकत आपण त्याला भिजवून घेऊया। बेसन भिजवायला पाणी थोडंच लागतं, अंदाजानुसार पाणी घेत घेत भिजवायचं। असा घट्ट गोळा भिजवायचा आणि आता आपण त्याला तेल लावून 10 मिनिटं रेस्टसाठी ठेवूया। आपण आता वाटण तयार करून घेऊया। कोथिंबीर घेतली, मिरची टाकली, लसूण टाकला, जिरे टाकले, अद्रक पावडर टाकली, थोडे तीळ टाकले, मीठ टाकलं, हे असं जाडसर वाटून घ्यायचं। आपण आता सारण तयार करण्यासाठी कोथिंबीर चिरून घेऊया। कोथिंबीर अगदी बारीक चिरायची। आपण आता सारण तयार करून घेऊया। इथे मी बारीक चिरलेली कोथिंबीर घेतली, त्यामध्ये खोबरा खीस टाकला, तेल टाकले, वाटण टाकलं, चाट मसाला टाकला, तुम्ही लिंबू सुद्धा घेऊ शकता, हळद टाकली, मीठ थोडंच टाकायचं, आपण वाटणामध्ये मीठ टाकलेलं आहे,
आणि मिक्स करून घ्यायचं। चला आता आपण बेसनाची मसाला वडी तयार करून घेऊया। बेसनाचा गोळा घ्यायचा, चांगला हातावर असा मळून घ्यायचा। पोळी लाटायची, खाली पोळपाटाला चिकटलं तर तेल लावायचं। एवढी जाड पोळी लाटायची आणि आता त्यावर सारण स्प्रेड करून घ्यायचं। ते कडांपर्यंत स्प्रेड करायचं। असे रोल बनवायचा त्याचा। रोल बनवून झाला आणि आता आपण त्याच्या 1-1 इंचाच्या अशा वड्या पाडून घेऊया। वड्या आल्हादी पाडायच्या। चला तर आता आपण वड्या तळून घेऊया। वड्या तळण्याआधी आपण गव्हाच्या पिठाचा घोळ तयार करूया। गव्हाचं पीठ घेतलं, तांदळाचं पीठ घेतलं, थोडं मीठ टाकलं, आणि अंदाजानच टाकायचं। घोल तयार झालेला आहे आणि आता आपण वड्या तळून घेऊया। ह्या वड्या अशा या घोलामध्ये डुबवून कढईत टाकायच्या।
ह्या वड्या तुम्ही वाफवून सुद्धा घेऊ शकता आणि मसाला तयार करून जेवणात सुद्धा खाऊ शकता। त्या मसाल्याला आमच्या इकडे सार म्हणतात आणि गावी एस्वार म्हणतात। वड्या ह्या तळून तयार झालेल्या आहे आणि आता आपण त्या काढून घेऊया। वड्या ह्या सेम गॅसवरच तळायच्या, त्या आतून कच्च्या राहिल्या नाही पाहिजे। वड्या तळून तयार झालेल्या आहेत आणि आता आपण डिश सर्व करून घेऊया। ह्या वड्या तुम्ही नाश्त्यात सुद्धा खाऊ शकता किंवा पाहुणे आले तर भज्यांऐवजी ह्या वड्या सुद्धा करू शकता। आज मी मसाला बेसन वडी ही रेसिपी तयार केलेली आहे। ही रेसिपी तुम्हाला जर आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। बेल बटन दाबायला विसरू नका। बघा ही वडी किती खुसखुशीत झालेली आहे।